नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. देवी भोयरे परिसरात संशयित इसमाकडून मुलींची छेडछाड, सुपा व पारनेर पोलिसात तक्रार, सरपंचासह ग्रामस्थांकडून डोंगर माथ्यावर शोधमोहीम सुरू. पारनेर तालुक्यातील देवी भोयरे, निघोज आणि आसपासच्या वाड्या वस्त्यांवर गेल्या 2-3 दिवसांपासून एका संशयित इसमाकडून शाळकरी मुलींची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत देवी भोयरे व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सुपा व पारनेर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंगेश बर्डे असे संशयिताचे नाव. संबंधित संशयित इसमाचे नाव मंगेश बर्डे, राहणार हंगा, तालुका पारनेर असे असून तो जिल्हा परिषद शाळा अंबिका विद्यालयाच्या परिसरात स्वच्छतागृहाजवळ तसेच वाड्या वस्त्यांवर वावरताना आढळून आला आहे. मुलींची ओळख पटवण्यासाठी विचारणा केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे देऊन पळ काढला होता. यापूर्वीही त्याच्यावर सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याचे समोर आले आहे. डोंगर माथ्यावर शोधमोहीम व पोलिसांना पाचारण. शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी सदर इसम देवी भोयरे, वडझिरे, पिंपरी आणि जलसेन या 3-4 गावांच्या मध्यभागी असलेल्या डोंगर माथ्यावर उघड्या अंगाने दिसल्याचे सांगण्यात येत आहे. काही तरुणांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो मक्याच्या शेताचा व डोंगराचा आसरा घेऊन पळून गेला. सध्या देवी भोयरे गावाचे सरपंच श्री अशोकराव मुळे हे स्थानिक तरुणांना सोबत घेऊन या संशयिताचा डोंगर परिसरात कसून शोधण्याचा प्रयत्न केला. पालकांना सतर्कतेचे आवाहन. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरपंच श्री अशोकराव मुळे व शाळा व्यवस्थापन समितीने सर्व पालकांना आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लहान मोठ्या मुलींना शाळेत सोडण्याची व घरी आणण्याची जबाबदारी पालकांनी स्वतः घ्यावी. सदर इसम कोठेही आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता किंवा मारामारी न करता तातडीने पोलीस किंवा स्थानिक तरुणांशी संपर्क साधावा. आपत्कालीन परिस्थितीत 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती व संपर्कासाठी सरपंच श्री अशोकराव मुळे 9850 1412 67, PSI कोळपे, निघोज दूरक्षेत्र 9822 78 33 52, PC बोराडे 79 77 49 37 00, आपत्कालीन हेल्पलाईन 112, पारनेर तालुका प्रतिनिधी ठकसेन गायके. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.